नमस्कार मैत्रिणींनो, तयार होणारे हे रव्याचे लाडू बघा. बिना पाकाचे तयार केलेले आहे. अगदी छान गोल गरगरीत, पेड्यासारखे मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारे रव्याचे लाडू इथे आपण बनवून तयार केलेले आहे. रवा लाडू बनविण्यासाठी साखरेचा पाक तयार करायची गरज नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने योग्य प्रमाणानुसार परफेक्ट आणि अचूक पद्धतीने हे रवा लाडू तयार करून दाखवलेले आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आजची आपली दिवाळीतील पहिली रेसिपी आहे रव्याचे लाडू आणि ते देखील बिना पाकाचे. तर इथे मी तुम्हाला वाटी आणि वजनी दोन्ही प्रमाण सांगितलेले आहे. त्यामुळे पहिल्यांदा जरी तुम्ही हे लाडू तयार कराल तर ते अजिबात चुकणार नाही. सुरुवातीला वाटीचं प्रमाण सांगते. घेतलेली वाटी ही 125 ग्रॅमची आहे. त्यामुळे बरोबर 4 वाटी भरून आपण इथे रवा घेणार आहोत. आणि रवा घेताना तर इथे बरोबर अर्धा किलो रवा हा भरलेला आहे. तुम्ही एखाद्या वाटीचं प्रमाण घ्या किंवा अर्धा किलो रवा वापरला तरी चालेल. रवा घेताना तो बारीक घ्यायचा हे मात्र लक्षात ठेवायचं. किंवा दुकानामध्ये चिरोटी रवा या नावाने जरी तुम्ही सांगितलं तरी तुम्हाला असा बारीक रवा मिळून जाईल. तर बघा, अर्धा किलो रवा म्हणजे 4 वाटी इथे रवा घेतलेला आहे. रवा बारीक घेतला आणि सारख्याच वाटीने आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वाटी सपट भरून इथे साखर घेतलेली आहे. तर साखर आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत आणि यामध्ये फ्लेवरसाठी 5 ते 6 हिरवी वेलची घालणार आहोत. तर हिरवी वेलची अख्खी न घालता त्यातील बिया घालायच्या आणि त्या मिक्सरला फिरवून घ्यायच्या. तर बघा, फ्रेश अशी आपली वेलची पावडर आणि पिठी साखर तयार होते. याचा फ्लेवर हा फ्रेश असल्यामुळे लाडू अधिकच चविष्ट तयार होतात. तर बघा, इथे अगदी बारीक मी वाटून घेतलेला आहे आणि वेलचीचा मस्त असा सुगंध सुटलेला आहे. त्यामुळे वेलची ही साखरेसोबतच दळून घ्यायची. आता सारख्याच वाटीने इथे वितळलेलं साजूक तूप घेतलं आणि ते देखील 1 वाटी घेतलेलं आहे. तर तूप हे थिजलेलं नसावं, ते असं पातळच घ्या. त्यामुळे तुपाचं प्रमाण देखील चुकत नाही. तर बघा, आता सुरुवातीला हा रवा जो आहे तो मी स्वच्छ करून घेतला आणि मध्यम आचेवर कढईमध्ये रवा हा छान खमंग गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे. हलक्याशा गुलाबी रंगावर भाजायचा. रवा जळणार नाही याची काळजी घ्यायची आणि सतत ढवळत बघा मध्यम आचेवर रवा हा छान असा भाजून घ्यायचा आहे. तर इथे काळजी घ्यायची ती म्हणजे रवा हा तळाला लागू द्यायचा नाही. त्यासाठी जाड बुडाची आणि अशी पसरट कढई घ्यायची. त्यामुळे रवा हा व्यवस्थित असा भाजला जातो, एकसारख्या रंगावर भाजतो. तर बघा, सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत रवा हा सतत ढवळत म्हणजे सतत भाजत साधारणपणे 7 ते 8 मिनिटं मी भाजून घेतला. रव्याचा हलकासा रंग बदललेला आहे. आणि आता यामध्ये जे 1 वाटी आपण तूप घेतलेलं होतं त्यातील पाऊण वाटी इतकं तूप आपण या रव्यामध्ये घालणार आहोत आणि ते पुन्हा छान असं मिक्स करून घेणार आहोत. राहिलेलं तूप आपण नंतर पुढे यामध्ये ॲड करणार आहोत. तर बघा, पाऊण वाटी इतकं वितळलेलं तूप यामध्ये घातलं. साजूक तूप असल्यामुळे या लाडूंना मस्त अशी चव येणार आहे. छान सुरेख आणि चविष्ट हे लाडू तयार होणार आहे. साजूक तुपाऐवजी तुम्ही इथे डालडा किंवा जे काही तूप वापरत असाल ते घाला. ते फक्त थोडंसं असं वितळवून घ्यायचं म्हणजे योग्य असे प्रमाणात हे लाडू तयार होतील. तर बघा, तूप हे रव्यामध्ये चांगले एकसारखं मिक्स करून घेतलं. रव्याचा रंग आता हलकासा बदललेला आहे, हलकासा गुलाबी झालेला आहे. बघा, तूप मिक्स केल्यानंतर साधारणपणे 5 ते 7 मिनिटं आणखी मी रवा हा भाजून घेतला. साधारणपणे सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत 15 ते 20 मिनिटं मी बारीक आचेवर किंवा लो टू मीडियम फ्लेमवर सतत ढवळत हा रवा मी भाजून घेतलेला आहे. रव्याला मस्त असा खमंगपणा आलेला आहे. त्याचा छान असा सुगंध सुटलेला आहे. तूप घातल्यामुळे रव्याला छान असा खमंगपणा आलेला आहे. तर आता काय करायचं, साधारणपणे 20 मिनिटानंतर गॅस हा बंद करायचा. तर बघा, सतत ढवळत हा रवा भाजल्यामुळे अजिबात करपलेला नाही, व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे. अजिबात जळालेला नाही किंवा तळाला सुद्धा लागलेला नाही. तर रवा हा मी व्यवस्थित एकसारखा कढईमध्ये असा पसरवून घेतला. त्यावर आता झाकण ठेवायचं आणि रवा हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा. त्यामुळे असलेल्या हीटमध्ये रवा हा आणखी छान मुरला जातो. आता साधारणपणे तासाभरात संपूर्ण मिश्रण हे थंड झालेलं आहे. कढई बघा
अजिबात गरम नाही, व्यवस्थित थंड झालेले आहे आणि थंड झाल्यानंतरच या ठिकाणी मी रवा हा चांगला असा फोडून घेतलेला आहे। आता हा रवा आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे, पण त्या अगोदर मी इथे सुरुवातीला जी दळलेली पिठी साखर आहे, वेलची घातलेली होती आपण बघा यामध्ये, तर ते मिश्रण जे होतं पिठी साखरेचं ते एका परातीमध्ये काढून घेतलं। त्यानंतर सारख्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून थंड केलेला जो रवा आहे तो घालायचा। तर साधारणपणे 2 बॅचमध्ये, मिक्सरचं भांडं मोठं असल्याने इथे मी हे 2 बॅचमध्ये दळून घेणार आहे। तर मिक्सरला हे अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे, हलकंसं रवा ठेवायचं आहे, त्याची अशी बाइंडिंग तयार होते बघा। तर हे मिश्रण या पद्धतीने दळून घ्या आणि हे दळलेलं वाटलेलं रव्याचं मिश्रण लगेच ह्या पिठी साखरेमध्ये ॲड करायचं। तर बघा पिठी साखर आणि वाटलेलं जे रव्याचं मिश्रण आहे ते बघा असं हाताने एकजीव करून घ्यायचं, चांगलं चोळून घ्यायचं, दोन्ही हातावर तळव्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून यामध्ये जर काही गाठी असतील, जे काही पिठी साखरेचे खडे असतात बघा, ते व्यवस्थित फोडून निघतील आणि चांगलं एकजीव हे पीठ मिश्रण तयार होईल। तर या पद्धतीने सर्व मिश्रण बघा एकसारखं असं हाताने तयार करून घेतलं। आता यामध्ये काय करायचं, शिल्लक राहिलेलं जे तूप आहे ते आपण यावर घालणार आहोत। तर ते तसंच न घालता एखाद्या तडक्या पॅनमध्ये काढून घ्यायचं, गरम करून यामध्ये काही ड्रायफ्रूट्स आपल्याला तळून घालायचे आहे। तर सुरुवातीला तूप हे थोडंसं गरम करून घेतलं आणि तूप हलकंसं गरम झालं की यामध्ये थोडेसे मनुके घातले। तर मनुके हे छान फुलेपर्यंत आपण छान तुपामध्ये भाजून घेतले। त्यासोबतच यामध्ये आवडीनुसार काजू बदामचे काप ॲड केले। तर बघा आवडीनुसार यामध्ये तुम्ही सुकामेवा घाला किंवा नुसतं तूप घातलं तरी देखील चालेल। फक्त तूप हे गरम न घालता थंड करून घालायचं, कारण यामध्ये आपण पिठी साखरचा वापर केलेला आहे। तर संपूर्ण ड्रायफ्रूट्स हे व्यवस्थित असे मी तेलामध्ये परतून घेतले। आता हे तूप व्यवस्थित असं थंड करून घेऊया आणि नंतरच तयार मिश्रणावर घालूया। तर तूप हे मी व्यवस्थित असा थंड करून घेते आणि थंड झाल्यानंतरच बघा यावर घातलेला आहे। तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की गरम अशी फोडणी ह्या ड्रायफ्रूटची आपल्याला ह्या मिश्रणावर घालायची नाही, पूर्णपणे थंड केल्यानंतरच यामध्ये ॲड करायचं आहे। तर राहिलेलं जे तूप होतं शिल्लक यामध्ये थोडंसं मिश्रण घालून ते सुद्धा व्यवस्थित आपण काढून घेतलेलं आहे। तर आता घातलेलं तूप, ड्रायफ्रूट्स तयार मिश्रणामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं। जसं तुम्ही हे मिक्स करत जाल तसं तुम्हाला एक लक्षात येईल की वरतून तूप घातल्यामुळे या मिश्रणाला छान अशी बाइंडिंग आलेली आहे बघा। तयार मिश्रणाला तूप घातल्यामुळे मस्त अशी बाइंडिंग येते आणि या बाइंडिंगमुळेच लाडू हे वळायला अगदी सोपे असे जातात बघा। तर छान असं तूप यामध्ये मिक्स झालेलं आहे, ड्रायफ्रूट देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहे। आता तयार मिश्रणाचे अगदी सहजरित्या लाडू वळले जातील बघा। हवं तेवढं मिश्रण हातात घ्यायचं, ज्या आकाराचे तुम्हाला लाडू हवे आहे त्या आकाराचे लाडू बांधून घ्यायचे। अगदी सहजरित्या एका हाताने सुद्धा हे लाडू वळले जातात, अजिबात मिश्रण हाताला चिटकत नाही, मस्त अशी बाइंडिंग येते। शिवाय हे लाडू मऊसूत तर बनतातच आणि रवाळ देखील तयार होतात। रवा व्यवस्थित भाजल्यामुळे खाताना अजिबात कचकच लागत नाही आणि टाळूला देखील हे मिश्रण चिटकत नाही, परफेक्ट असे लाडू तयार होतात। तर बघा आपल्या इथे छान असा गोल गरगरीत मध्यम आकाराचा लाडू तयार झालेला आहे। आता ह्याच पद्धतीने आपण राहिलेल्या मिश्रणाचे देखील लाडू तयार करून घेऊ। तयार होणारे लाडू बघा अगदी सहजरित्या वळले जात आहे, वरतून ड्रायफ्रूट लावायची गरज नाही, कारण यामध्ये आपण भरपूर असे ड्रायफ्रूट्स घातलेले आहे, ते देखील छान असे वरतून दिसतात आणि चवीला म्हणाल तर परफेक्ट असे हे लाडू लागतात। साजूक तूप घातल्यामुळे याची चव तर वाढते, शिवाय यामध्ये साखरेचं प्रमाण देखील गोडीनुसार अगदी परफेक्ट आहे। तर येत्या दिवाळीला माझ्या पद्धतीने बिना पाकाचे हे रवा लाडू तयार करून बघा। परफेक्ट प्रमाणानुसार तुम्हाला रेसिपी शेअर केलेली आहे। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की आवर्जून एक लाईक करा आणि अशाच या पुढील रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा। तर बघा इथे आपले सर्व लाडू बनवून तयार झालेले आहे। घेतलेल्या प्रमाणानुसार साधारणपणे तयार केलेल्या साईजचे इथे 17 ते 18 लाडू बनवून तयार झालेत। अगदी छोटे लाडू केले तर यापेक्षा सुद्धा जास्त लाडू तयार होतील। एक लाडू तोडून दाखवते।
बघा तर छान असा सॉफ्ट झालेला आहे, मऊसूत झालेला आहे आणि खाल्ल्यानंतर तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की तुम्ही हे रव्यापासून तयार केलेले आहे. इतके भन्नाट हे चवीला लागतात. तर करून बघा आणि तुमचा अभिप्राय नक्की कळवा. तयार केलेले हे लाडू 3 ते 4 महिने छान टिकतात. हवाबंद डब्यात भरून ठेवायचे. याला ओलसरपणा म्हणजेच पाण्याचा हात लागू द्यायचा नाही. छान हे 3 ते 4 महिने नक्कीच टिकतात. चला तर मंडळी, पुन्हा भेटूया दिवाळी स्पेशल एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.